वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो आज आम्ही फायनली जातो आहे जिथं जाण्यासाठी आम्हाला अख्खे 2 वर्ष लागले. म्हणजे 2 वर्षापासून आमची प्लॅनिंग चालू आहे आणि फायनली आम्ही आज तिथं जातो आहे. म्हणजे वेरूळला जातो आहे आम्ही सगळ्याजणी फ्रेंड्स मिळून. 2 वर्षापासून म्हणजे अरे यार जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ. तर फायनली त्याचा आज मुहूर्त लागला, लास्ट इयर आहे म्हणून. तर मग चला आम्ही आज जाणार आहे आणि सगळेजण असे छान रेडी होणार आहे. तिथेच म्हणजे बसने जाणार आहे ॲक्च्युली, कारण सिटी बसने, कारण की गाडीवर जाणं आमच्या घरच्याने आम्हाला अलो तर केलंच नसतं आणि गाडीचा पण थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं आम्ही आज सिटी बसने जाणार सगळेजण. आणि मी पण अशी आज सकाळी उठून मस्त रेडी झालो आहे. आता आम्ही सगळेजण भेटू आणि मग जाऊ. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होईल. आणि फर्स्ट टाईम आम्ही असं जाणार आहे सगळेजणं, तर मग थोडीफार वेगळीच मजा असेल. तर कुठेच स्किप न करता, आणि मिनी ब्लॉग पण मी याचा करेल आणि मिनी ब्लॉग याच्या आधी पोस्ट करेल. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. कितीही घरून लवकर निघायचं ट्राय केलं ना तर लेट तर होतच. या नादात आम्ही आमची बस घालवली होती आणि आता दुसरी बस तर 15 मिनिटने होती. तेवढं तरी बरं झालं म्हणा, पण तिथे उन्हात थांबावं लागलं याचं जास्त वाईट वाटत होतं. सो चला आमचं ट्रॅव्हल तर स्टार्ट झालं. 15 मिनिटने बस होते म्हणून त्याचं तर काही टेन्शन नाही. आणि बस मस्त घाटातून जात होते, तर व्ह्यू बघा ना. कृष्णेश्वराला आणि मग दर्शन घेऊ आणि मग बघू दिवसभरात कुठं कुठं फिरणं होते. आता पास काढली आम्ही 100ची. सो कनेक्टेड. बॅग्स वगैरे आणलं, बघूया कुठे ठेवता येतात बॅग्स, कुठे नाही. आणि आतमध्ये तर मोबाईल अजिबात अलाउड नाही आहे. सो बघूया आता नेऊ देतात की नाही ते, नाहीतर मग बाहेर जमा करावं लागेल. धोत्रा वगैरे सगळं असेल. नको घेतलं आम्ही, घेतलं. मला सगळ्यात जास्त टेन्शन तर इथे आलं होतं की मला तर व्लॉग शूट करायचे, पण हे लोक आतमध्ये मोबाईल नाही नेऊ देत. पण कसं तरी मोबाईल नेला आतमध्ये. हे चुकीचं आहे मला माहिती आहे, पण मी फक्त बाहेरचं दाखवण्यासाठी आणि आमच्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी आतमध्ये फोन नेला होता. बाकी चुकीचं तर मी याच्यात काही दाखवलेलं नाही आहे, तरी पण सॉरी म्हणा. हे पण मंदिर छान आहे इथले. इथं काढू देतील ते, आतमध्ये नव्हते ना काढू. स्वामी समाधी नाही, ते समाधी मंदिर कार्यालय असं नाव लिहिलं. हॅलो गाईज, तर आमचं जस्ट आता कृष्णेश्वराचं दर्शन झाले. खरंच खूप छान आणि मोकळे दर्शन झाले. आणि आम्ही आता आलेलो आहोत. तिथं कोणती समाधी आहे काय माहिती आहे बघा. जगद्गुरू, आय डोंट नो. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं स्मारक, शहाजी, तेच आहे ना शहाजी राजेचे, मालोजी राजे भोसले गडी शहाजी राजे भोसले स्मारक. ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण खरंच आमचं खूप छान झालं. आणि आम्ही आतमध्ये मोबाईल नेला होता, जे की अजिबात अलाउड नाही आहे, बट नेला होता. आणि आता जेवण वगैरे झाले. आता बघूया भद्रा मारुतीला जाऊया. असं फिरतो. मी आता आलेलो आहोत भद्रा मारुतीला सगळेजण मिळून. आणि आता डायरेक्ट दर्शन झालं की डायरेक्ट घरी. आता बॉडीला हायड्रेट करण्यासाठी काहीतरी उसाचा रस तरी पिलाच पाहिजे. बॉडीला हायड्रेट करायचंय, कारण की आम्ही खूप चाललोय. नाही ग, उसाचा रस. तू नारळ पाणी पी, आम्ही उसाचा नाही. हां सुप्रे, तू ते फ्रुट्सचं काय, आम्ही नारळ पाणी पितो. नारळ पाणी म्हणतो आम्ही, रस पितो. काही नाही होतं एक दिवस खाल्ल्याने पिल्याने सुप्रिया. इतकं काय विचार करायचा पण नाही. काही तर नाही आहे. हे खायचं तर काय, घे ना आपण रस तरी पिऊ. दर्शनाला भेटलं मग फायनली आपल्या भद्रा मारुतीला आल्यावर. इथं किती मस्त माकड किती आहे. भद्रा मारुतीचं मंदिर. आता जस्ट आमचं दर्शन झालं. नारू म्हणते आता व्लॉग स्टार्ट केला असेल ना, आता म्हणशील की आम्ही जस्ट दर्शन घेऊन बसलो.
बसली तिकून 2 मिनिटं बसली असं तर गोशाला वगैरे किती सुंदर मंदिर आहे ना, एकदम असं स्वच्छ आहे, खूप स्वच्छ आहे. छान आहे. आम्ही इथे कोणतं मंदिर आहे लोकेशन, म्हणजे मी इथं तेव्हा आली होती तर काही नाही, आम्ही वरतीच त्यांचं प्री वेडिंग शूट झालं होतं. तुमच्या मंदिराच्या वरती बघितलं होतं कसे कसे राधाकृष्णाचे फोटो होते? नाही ते नव्हतं पाहिलं आम्ही. मी तुला दाखवते. तुम्ही काय मंदिरात जाऊन काय पाहिलं मग? अगं म्हणजे मंदिर तेव्हा बंद होतं. अच्छा. हा खूप सुंदर आहे इथं, भारी वातावरणच खूप सुंदर आहे इथलं है ना. सनसेटचा व्ह्यू छान आहे फोटो काढायला. कुठे, त्या तिथं आपण आतो ना तिथं. चलो. अगं बाहेर असून थोडी चांगली. फोटो छान आहे तिला अजून, आणि आहे ना हा सनसेटचा असं चेहऱ्यावर आहे ना हे होतोय ना, तर त्याच्यामुळे अजून खूप भारी वाटतंय फोटो, आणि एवढं प्रसन्न वाटतंय ह्या मंदिरामध्ये, खरंच खूप भारी. सनसेटच्या टायमिंगला इथे यायला पाहिजे. तुम्हाला यायचं नव्हतं मॅडम, आम्हाला यायचं होतं, त्याच्यामुळे आमचं चाललेलं. हे तर पण तिकडे काही नाही सुप्रिया, इकडेच हे असं हे बघ, इकडे काय ना, तिकडे त्यांचं घर आहे. वाटतं जायला. नाही त्यांचं घर आहे तिकडे, इकडे इकडून दरवाजा ओपन आहे, ओपन आहे. मला वाटलं बंद असतं. इथे आहे ना खाली शिव पार्वतीचं मंदिर आहे, खालचं मंदिर पण खूप छान आहे. वाव, खरंच किती भारी आहे ना. इथे हे असं एवढं मोठं मंदिर आहे, आणि आहे ना भरपूर ठिकाणी मी फर्स्ट टाइम असं शिव पार्वती आणि गणेशजीचं असं सोबत पाहिलं, नाहीतर 99% काय 100% ठिकाणी शिवलिंगच असतात. इथे असं हे तू इथे चालते ना खाली, फर्स्ट टाइम खाली आली. आणि मग तू तर म्हणत होती ना फोटोज. तर आता आम्ही जातोय घरी. सगळं काही छान आमचं आज फिरून झालं, देवदर्शन पण खूप छान झालं, कृष्णेश्वरचं दर्शन झालं, भद्रा मारुतीचं दर्शन झालं, राधाकृष्णाचं सुद्धा दर्शन झालं. आता इस्कॉनला आलो आम्ही, इथे थांबलो, म्हणजे थांबायचं नव्हतं आम्हाला, वाटलं इथे थांबता की नाही बसेस इथे, बट इथे थांबले होते. तर मग आम्हाला म्हणे की तुम्ही घेऊ शकता दर्शन. तर आता आम्ही दर्शन खूप छान घेतलं, इथलं खूप भारी, म्हणजे आय थिंक ते पुण्याचं मी स्वामीनारायण मंदिर पाहिलेलं आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये सेम त्या टाईपच आहे हे, म्हणजे स्वामी डोकं लावता यार एवढी शपथ, एवढा वेळचं नुसतं पागल करून सोडलंय. आमचं जस्ट आत्ताच फोटो शूट झालेला आहे, एवढे व्हिडिओज फोटोज काढले आहेत. जर चांगले असतील तर ते नक्की मी टाकेल याच्यामध्ये, तर काही टाकणार नाही. आणि आता सगळं फिरणं वगैरे झालंय, आता आम्ही जातोय सिटी बसनी घरी. तो व्हिडिओच नाही काढला, सुप्रियाचेच फोटो काढणं चालू होते. तुम्हाला जर असेच ब्लॉग पाहिजे असतील ट्रॅव्हल्सचे आमचे, तर नक्की कमेंट करा, आणि ना आम्ही असेच करत राहू. आणि नवनवीन व्हिडिओसाठी नक्की मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय. जाऊ शकते तुमच्या नादात.